जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आत्ताची सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन बातमी आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अवघ्या 3 रुपयांचा शेअर, लक्षात घ्या, अवघ्या 3 रुपयाचा शेअर याने मित्रांनो जवळजवळ 16,000% रिटर्न दिले. किती? 16,000% रिटर्न दिले आहे. फक्त 3 रुपयाचा हा शेअर होता. 10,000चे मित्रांनो तब्बल किती झाले? 16 लाख रुपये झाले. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने, एखाद्या गुंतवणूकदाराने 10,000 जर इन्व्हेस्ट केले असतील तर त्याचे आत्तापर्यंत 16 लाख रुपये झालेले आहे. जे गुंतवणूकदार आहे ते ह्या शेअरमुळे मालामाल झाले आहेत. आता हा शेअर नेमकं कोणता आहे, याची या ठिकाणी कामे काय आहेत, संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओवर नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे, कारण तुम्हाला ह्या चॅनलवर शेअर मार्केटबाबत सर्व अपडेट मिळत असतात. तर बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की गेल्या काही काळांपासून शेअर बाजारामध्ये बराच चढ उतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीतही अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी बंपर परतावा दिला आहे. आज आम्ही अशाच एका स्मॉल कॅप मल्टी बॅगर स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले. फक्त 10,000 रुपये गुंतवणाऱ्यांना या शेअरने तब्बल 16 लाख रुपये दिले. म्हणजेच ज्या व्यक्तीने 10,000 रुपये गुंतवले असतील त्या व्यक्तीला 16 लाख रुपये या ठिकाणी या शेअरने कमवून दिले आहे. आता या स्मॉल कॅप शेअरचे नाव रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे. लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हे त्याचं नाव आहे, रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे. आणि या शेअरने गेल्या 10 वर्षात जबरदस्त रीतीने परतावा दिला आहे. गेल्या 10 वर्षामध्ये मित्रांनो याने अतिशय चांगला परतावा दिला आहे. स्टॉकमध्ये 16,000% वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 10,000 रुपये गुंतवले असतील आणि गुंतवणूक कायम राहिली तर आत्ता त्या व्यक्तीकडे जवळपास 16 लाख रुपये जमा झाले असतील. अशा मित्रांनो ह्या शेअरने ठिकाणी पैसे कमवून दिले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ह्या शेअरची कामगिरी मंदावलेली आहे. गेल्या एका महिन्यात रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर्सनी गुंतवणूकदारांना 11.4% परतावा दिला आहे. तर गेल्या 3 महिन्यात सुमारे 29% वाढ झालेली आहे. कंपनीचे काही कामे हे आपल्याला जाणून घ्यायचे. तर रेफेक्स इंडस्ट्रीज भारतात रेफ्रिजरेंट गॅसेस बनवते आणि रिफिलिंगचे काम करते. एक्सचेंजकडे उपलब्ध असलेल्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार कंपनीच्या प्रोमोटर्सकडे कंपनीत 53.27% हिस्सा आहे. तर सार्वजनिक भागधारकांकडे उर्वरित 46.73% हिस्सा आहे. याशिवाय सार्वजनिक भागधारक, म्युच्युअल फंड आणि परदेशी गुंतवणूकदार यांचा कोणताही भाग भांडवल नाही आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडे कंपनीमध्ये 29% हिस्सा आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर कंपनीच्या ऑपरेशन रेव्हेन्यूमध्ये या ठिकाणी घट झाली आहे. जर आपण कंपनीच्या तिमाही निकालाबद्दल बोललो तर कंपनीच्या ऑपरेशन रेव्हेन्यूमध्ये तिमाही 8ने घट होऊन ती 352 कोटी रुपये ठिकाणी झाली आहे. तर करारानंतरचा नफा 21.43 कोटी रुपये होता. आता तुम्ही जर बघितलं तर ह्या शेअरविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली की कशाप्रकारे याने या ठिकाणी गुंतवणूकदारांना प्रॉफिट करून दिलं आहे. आता हा शेअर तुम्ही बायच केला पाहिजे असं नाही आहे. या शेअरविषयी जी माहिती मला या ठिकाणी मिळाली, जी न्यूज होती ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवली आहे. बाकी तुम्ही ह्या शेअरची नॉलेज घेऊ शकता, ॲनालिसिस करू शकता की हा शेअर या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट देणार आहे की लॉस देणार आहे. संपूर्ण माहिती घेऊन मगच तुम्ही हा शेअर बाय करायचा की हा शेअर बाय नाही करायचा हे तुमच्यावरती आहे. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.